एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. अमृत पिढीने व्यसनांपासून दूर राहावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी तरुणाईला आवाहन केलं. विकसित भारत 2047चे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आजच्या अमृत पिढीवर आहे. मात्र हे ध्येय गाठण्यासाठी देशातील तरुणांनी अंमली पदार्थ आणि इतर व्यसनांपासून कायम दूर राहिले पाहिजे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलं. देशाला तरुणांची ऊर्जा, कल्पकता आणि कौशल्याची गरज असल्याने व्यसनमुक्त तरुणाई ही विकसित भारताची पूर्वअट असल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. पुणे विमानतळावर उड्डाणांचा विक्रम पाहायला मिळतोय. एकाच दिवसात तब्बल 216 विमानांची वाहतूक झाली. काल रविवारच्या दिवशी या विक्रमाची नोंद झाली आहे. 108 विमानं काल पुण्यात उतरलेत. एकाच दिवसात 33,000 प्रवाशांनी प्रवास केला. अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट. पुण्यातून एक विक्रम पाहायला मिळत आहे. पुणे विमानतळावर उड्डाणांचा विक्रम झालेला आहे. पुणे विमानतळावर उड्डाणांचा विक्रम पाहायला मिळाला आहे. पुणे विमानतळावर उड्डाणांचा विक्रम पाहायला मिळत आहे. कालच्या एकाच दिवसामध्ये तब्बल 33,000 प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केलाय. काल रविवारच्या दिवशी हा विक्रम झाला, याची नोंद झाली. एकाच दिवसात तब्बल 216 विमानांची वाहतूक झालेली आणि यामुळे आता पुणे विमानतळावर उड्डाणांचा विक्रम पाहायला मिळतोय. काल रविवारच्या दिवशी याची नोंद झाली. 108 विमानं काल पुण्यात उतरले. आकडा तब्बल 108 आहे. एकाच दिवसामध्ये तब्बल 33,000 प्रवाशांनी प्रवास केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.